अय, आज कुठं जायचंय का तुम्हाला? शेतात जायचं काऊन? काय करता तुम्ही रोजच शेतात जाऊन? अहो, तुला माहितीये काय, एक पीक पाहणी करायची, दररोज मोबाईल घेऊन जाऊ राहिलो. तर मला अजिबात कळत नव्हतं, पण आता कळालं. अय, कशाला करता होती पीक पाहणी? काय भेटते त्याला करून? इतके वेळेस शेतात जाऊन बेजार व्हा नाही ते नुसतं जाऊ द्या ना, कशाला करता? अहो, आता बापानं मला नाही का तुला शेती पाहून दिली, आणि जर शेतीत जर आपण आता एक पीक पाहणी केली ना, ते सातबाऱ्यावर पडी क्षेत्र दाखवतं. आणि माहिती का, आता गारपीट झाली किंवा पाणी जास्त झालं आणि माल खराब झाला ना, तर आपल्याला अजिबात नुकसान भरपाई भेटत नाही. त्यामुळे ही एक पीक पाहणी करणे 15 सप्टेंबरच्या अगोदर. हो का? आपल्याला पैसे भेटणार नाही, करा तरी लवकर. मग कशी करावं लागतील ती मला तर सांगा. पहिले प्ले स्टोअर जायचं आणि तिथे सर्च करायचं एक पीक पाहणी 3.0 आणि ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचं. जर ऍप्लिकेशन पहिले ओपन करायला असेल तर आपल्याला ते बंदवर क्लिक करायचं आहे आणि ते आपल्या होयवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि जर पहिल्यांदा ऍप्लिकेशन ओपन केलेलं असेल तर अशा प्रकारे इंटरफेस तुला पाहायला भेटून जाईल. त्यानंतर आपल्या समोर यायचे आणि ते महसूल विभाग निवडायचं. त्यानंतर समोरच्या तीरवर क्लिक करायचं आहे आणि नंतर शेतकरी म्हणून लॉगिनवर क्लिक करायचं आहे आणि ते इथे मोबाईल नंबर टाकून पुढे जावर क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला इथे खाली नवीन खातेदार म्हणून नोंदणी करायची आहे, म्हणजे नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करायचं आहे आणि तीरवर क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर समोर यायचं आणि ती विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर समोरच्या तीरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे गट नंबर टाकून घ्यायचा आहे. गट नंबरवर क्लिक करायचं आणि ते गट नंबर टाकायचा आहे आणि ते शोधावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खातेदार निवडायचा आहे, म्हणजे तुमचे जे स्वतःचे नाव आहे ते आपल्याला पाहून घ्यायचे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि समोरच्या तीरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा खालील खाते क्रमांक तपासाच्या प्रकार पाय भेटून जाईल. त्यानंतर समोरच्या तीरवर क्लिक करून घ्यायचं आहे. परत इथे पुढेवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे पाहून जाईल, पाहायला भेटून जाईल की तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का, आपल्या होयवर क्लिक करून घ्यायचे. परत तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला त्यानंतर खातेदार नाव इथे आपल्याला नोंदून घ्यायचे, म्हणजे आपलं खातेदार नाव इथे आलेलं आहे. तर आपल्या निवडावर क्लिक करायचे आणि आपले खातेदार क्रमांक ते निवडून घ्यायचे. ते निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला जाईल आणि ते संकेतावर प्रविष्ट करा. अशा प्रकारे इथे एक ओटीपी टाकायचा. जर हे येत नसेल तर आपल्याला काय करायचे, इथे संकेताक विसरला यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला जाईल, तुमचा संकेताक क्रमांक ते दिसून जाईल. नंतर ठीक करायचं आहे. परत इथे बॅग घेऊन इथे आपल्याला 4 अंकी संकेताक क्रमांक ते टाकून घ्यायचे. त्यानंतर पुढे जाऊ आपले म्हणजे आपल्या तीरवर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल. त्यानंतर पीक पाहणी नोंदवा अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून त्यावर क्लिक करायचं आणि ते आपल्याला पीक पाहण्याची सर्व माहिती भरायची आणि खाली यायची आणि पुढे जाऊन क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला निवडलेला सर्व गट क्रमांकापासून किमी अंतर हे तुम्हाला हिरव्याच्या मध्ये पाहायला मिळतं. हिरव्यामध्ये असेल तेव्हाच आपल्याला पुढे जाऊन क्लिक करायचं. लाल मध्ये असेल तर जायचे नाही, कारण लाल मध्ये असेल तर मित्रांनो ते फोटो घेणार नाही. हिरव्यामध्ये असल्यानंतर पुढे जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 फोटो इथे ऍड करायचे आहे. तर आपल्याला छायाचित्र 1 वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटून जाईल. त्यानंतर ठीक वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर फोटो इथे कॅप्चर करायचे आणि ओके वर क्लिक करायचे. त्यानंतर दोन्ही फोटो इथे कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे भगव्या कलर मध्ये दोन्ही छायाचित्र पाहायला भेटून जाईल आणि ते बरोबरची 3 चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली आपला वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. आपल्याला हे बॉक्स आहे त्यावर टिक मार्क करायचे आणि ते पुढे जायचे. त्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल की पिकाची माहिती साठवलेली आहे आणि पुढे अपलोड झाली आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे ठीक करायचे, ते आपल्याला माहिती सर्व ठीक होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय जी एक पीक पाहणी ते करून घेऊ शकता. तुला समजलं का आता?